शिक्षण विभागात 1500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि तुम्हाला माहीत पण नसेल। नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामध्ये शिक्षणाधिकारी, शाळेचे ट्रस्टी आणि मंत्रालयापर्यंतचे लोक सामील आहेत। त्यांनी शालार्थ आयडी क्रिएट केले, बोगस शालार्थ आयडी क्रिएट केले आणि त्याद्वारे 600 पेक्षा बोगस शिक्षक उभे केले आणि त्यांचे पगार लाटले 10 ते 12 वर्षांचे। आणि हा बोगस आयडी घोटाळा उघडकीस आला जेव्हा एका बोगस शिक्षकाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली की मला माझा बोगस शिक्षक असण्याचा पगार मिळत नाहीये। महाराष्ट्रात हजारो बेरोजगार शिक्षक आहेत जे खरे शिक्षक आहेत, त्यांनी BEd केलेलं आहे, ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांना नोकरी मिळत नाहीये आणि इथे अधिकारी त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेत खोटे बोगस शिक्षक तयार करून त्यांचा पगार लाटत आहेत। हे शालार्थ आयडी घोटाळा केवळ नागपूरपुरताच मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची कीड लागलेली असल्याची शंका आहे। त्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी, पूर्ण महाराष्ट्रभर याची चौकशी व्हावी अशी